निकालात अपात्र ठरलेल्या सुमारे 1.5 लाख शिक्षकांच्या नोकऱ्या संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। नुकत्याच जाहीर झालेल्या टीईटी निकालात सुमारे 1.5 लाख शिक्षक अपात्र ठरलेत आणि त्यामुळे त्यांच्या नोकऱ्या धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जाते। टीईटी उत्तीर्ण न झाल्यास सेवा संबंधी लाभांपासून वंचित राहावं लागू शकतं। दरम्यान परीक्षेच्या पॅटर्नमध्ये बदल करण्याची मागणी शिक्षकांकडून होते आणि याबद्दल माजी शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्यासोबत संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी सुष्मिता बदाणे यांनी। कपिल पाटील आपल्यासोबत आहेत। कसं बघतं टीईटीच्या परीक्षेची सक्ती एकीकडे शिक्षकांवरती करण्यात आली, त्याही वेळेला आंदोलनं झाली। एकूणच टीईटीच्या या सगळ्या निकालानंतर शिक्षक संभ्रमात आहेत। सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आहे त्याचं मोठं संकट केवळ महाराष्ट्रातल्या नाही तर देशातल्या शिक्षकांवर आहे। एकट्या महाराष्ट्रात 1.5-2 लाखाच्या वरी संख्या आहे, त्यापेक्षा जास्त असेल कदाचित, कारण येत्या 5 वर्षात जे निवृत्त होणार आहेत त्यांना सूट मिळेल, पण जे 5 वर्षापेक्षा ज्यांची अधिक सेवा शिल्लक आहे त्या सगळ्यांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार टीईटी उत्तीर्ण व्हावी लागेल आणि ते झाले नाहीत तर त्यांची नोकरी धोक्यात येईल। इतक्या लाख लोकांना सुप्रीम कोर्टाने एका फटक्यात बाहेर काढणे काय बरोबर नाही। टीईटी कधी सुरू झाली, कधी अंमलात आली, तेव्हा त्याच्या पुढे जे शिक्षक भरती प्रक्रियेतनं आले त्यांना तुम्ही घेऊ शकता, त्यांना सक्ती करू शकता टीईटी, पण त्या आधीच्या शिक्षकांना जे सेवेत आहेत, इतके वर्ष सर्व्हिस देत आहेत, त्यांना तुम्ही सांगणार असाल की आता पुन्हा जुनी परीक्षा द्या, ज्याचा निकाल 1 ते 1.5% लागतो, तर तो सरासर अन्याय ठरेल। माझी विनंती आहे महाराष्ट्र सरकारला की त्यांनी फेरयाचिका दाखल केली पाहिजे की 2014 पूर्वी, जे 13ला सुरू झालं तर 14 पूर्वी जे नियुक्त झाले ते अनएडेड असतील, एडेड असतील, आंशिक असतील किंवा अर्धवेळ असतील, निमशिक्षक असतील, जे कोणी, त्या सगळ्यांना त्यांची मूळ नियुक्ती दिनांक जो काही असेल त्याच्या अगोदरचा, तर त्यांना यातून बाहेर काढलं पाहिजे। प्रवीण शेट्टीसह सुष्मिता बदाणे पाटील, न्यूज 18 मराठी, मुंबई।